तर गाईज मी आणि डुवा आलात आम्ही गाडीवर एकदम सुनसान जागेवर आलात आम्ही. इकडून टॉप व्ह्यू दिसते आपल्या शहरचा, तर ते बघू आम्ही. भारी वाटेल बघा, भारी का नाही. कसं आहे डुगू, कसा दिसते? आलता का नाही याच्या आधी कधी कसं रनिंगला वगैरे इकडे या जागे? गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज मी आलोय शेतात आणि शेतात मला करायची ती पीक पाहणी. तर त्यासाठी मी आलतो, मी आणि तिथे आलतात आणि पीक पाहणी करतात आता सध्या. पीक पाहणीच्या सध्याच्या वेळेस बघा वारं सुटलं इकडं सगळीकडे आणि लिंब आहे. आणि लिंबाच्या खाली आम्ही एखाद्या वेळेस नाही एका काळी आम्ही इकडे सगळे जण येत होतात आमचे फॅमिली मेंबर केळामुशाच्या दिवशी. तर इकडे आम्ही सगळे जेवण वगैरे करत होतात, ही आमची आठवण आहे. तर फॅमिली सोबत आलतात आणि ह्या वर्षी बी येईल, म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्ये येते. तर नक्की त्या दिवशी ब्लॉग नाही बघा, ते तुम्ही ब्लॉग नक्की बघा. आणि फायनली म्हणजे त्यावेळेस यश आणि डुगो बी येतील. ते ब्लॉग म्हणजे ते असल्यावर बी भारी वाटते जरा, म्हणजे ब्लॉग बी काढायला त्यावेळेस पूर्ण फॅमिली येईल. तर येळामुशीला सगळं बघा वार बी राहिले. ही लिंब इथला ती लिंब आहे, तिथं बी आम्ही एखाद्या वेळेस बसलेले आहेत आम्ही त्या लिंबापाशी. म्हणजे असे लई जागे इथं जिथं आम्ही बसलेले आहेत. आणि तिथं आम्ही म्हणजे एकदम दिवशी जेवण वगैरे केलेले आहेत फॅमिलीनं. तर ती बी एकदम खास आहे. भारी वारं सुटले आणि भारी वाटेल एकदम शेतात आला तर भारी वाटते कधी आल्यावर शेतात. आणि सोबत ते बी ब्लॉग इंटरेस्टिंग होईलच आणि ते असल्यावर मजा बी येईल इकडे शेतात. त्यामुळे एक वेळेस आवाज ब्लॉग मध्ये बी आवाज आला नाही क्लिपला. मला क्लिपला येईलच आवाज. आणि लक्ष ठेवावं लागलं मला, कारण हवेमध्ये बी ब्लॉग काढते मला वाटतं एखाद वेळेस यायचं नाही त्याच्यामुळे पाऊस चांगला जातच नाही. आणि असं कुठं फिरता बी येत नाही, ब्लॉग बी काढता नाही, त्याच्यामुळे ती बी एक मोठी प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. आणि आभाळ आले, पाऊस येईल बी वाटते आज. आणि या साईडला तर काही आलंच नाही काहीच, कारण पाण्यामुळे सगळं मुरलं होतं पाणी. आणि पाणी जास्त साचल्यामुळे इथं काही उगवलंच नाही. पुढे तर याच्याहून जास्त काहीच बघा, ह्या साईजला बघा, म्हणजे इकडं बघा, इकडे किती इकडं किती, इकडं काहीच नाही बघा ना, काहीच नाही इकडं, काहीच उगवलं नाही. 2 घंटे वाट बघून बी अजून आमचं काम झालं नाही, कारण थोडी रोड डाऊन आहे साईडचं, त्याच्यामुळे बी आमचं काही लवकर काम होई नाही. आता अजून उद्या यावं लागते, उद्या नाही तर परवा बी यावं लागेल वाटते मला. तर बघून आणि पाहून पडले काहीच, कसलं भारी दिसले एकदम वरचे आभाळ हे ते सगळं. आणि हवा येईल याच्यात बघा, किती भारी वाटते इकडे टाइम काढूनच यावं लागते, गडबडीमध्ये राहायचं. चला आता निघूया, खूप वेळ झालाय, आता भूक बी लागली मला, घरी जाऊन काय खाऊ. आणि चला पुढचा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू. तर मी आता आलोय डुगूकडे, डुगू बसला इथं. काय करतोस? काय झालं बाबा तुझं इथं? काय झोपूनच? काय झालं मग? कुठे बसला गणपती? कुठे बसला मग? गणपती तो कोपऱ्यात बसलाय, पुन्हा दाखवतो ना तुला. कुठं का मंदिरात नाही का बसला? नाही, मंदिरात खालच्या घरी बसलाय. बर, सेपरेट बसलाय. सेपरेट बसले तुम्ही ना? हा. आणि यश कुठे गेलाय? यश खाली गेला खेळायला. डुगू मला गणपती दाखवून तुमचा कुठे? चल तिकडे जाऊन दाखवतो, तिकडे. काय काय तुझं काय? तर काय ही आहे त्यांचा गणपती, काढू तेच. अरे फोकस लावला. कितीला घेतलाय तुम्ही? कितीला घेतला असेल तुझा अंदाज? कितीला? आता ब्लॉग मध्ये नाही ते मोठा दिसते गणपती, म्हणजे एकदम 8-9 हजार. मग किती? ब्लॉग मध्ये नको. काहीच भारी पण गणपती का तर गाईज मी आणि डुवा आला आम्ही गाडीवर उचलली ते गाडी त्याला अशा मोकळ्या वातावरणामध्ये. अरे काय झालं, कंट्रोल होईल ना काय गाडी? खुल्या रस्त्यामध्ये त्याला गाडी देतो तर काही चिखलामधून जास्तच घालायला डुगू. आम्ही आता डोंगरावर जायचं, आम्ही आता डोंगर भागात जागेवर जाऊ दे आता फास्ट.
आता वरी असं बी चढत नाही. पडली चल काय आता इथून पुढे संदेशला घेणार आहे. अरे चिखलातून घेऊन मग जास्त काय स्लिप करते बघ लई घाण. हो का असल्या ह्यातून तर लई घाण स्लिप करते. जागेवर फिरते टायर जी हे का इकडे काय कब्रिस्तान आहे काय नाही काय समाधी आहेत काय हा तर काय आम्ही आता इथं शमशान घाट काय एकदम सुनसान जागेवर आलात आम्ही. इकडून टॉप व्ह्यू दिसते आपल्या शहरचा, तर ते बघू आम्ही. मी डुगू तसं तर डुगू इकडे यायचं नको म्हणून लागला, पण मी म्हणलं चला असं एक चक्कर मारून येऊ, त्याच्यामुळे आलात. तर काय व्ह्यू बघा आता तुम्ही, थोडा भारी वाटेल बघा, भारी का नाही. कसं आहे डुगू, कसा दिसते? आलता का नाही याच्या आधी कधी कसं रनिंगला वगैरे इकडे या जागेला येते सकाळी? हा रनिंगला, अरे हा आपण आलेले ना तिकडे आलेले आहेत आम्ही तिकडल्या साईडला. पण इकडल्या साईडला कधी आलो नाहीत आम्ही, म्हणजे मी आलेलो आहे, डुगू आलेला नाही. आणि आज आलाय ते कसं दिसतंय याला व्ह्यू, कसं दिसतं डुगू? काय चालू आहे कुठं? पुढे पाऊस चालू तो. अरे हो थोडं थोडं दिसायला तसं. चला पाऊस येईल वाटते मला असं. आम्ही बघायला जायचं कशाला? काम नाही मला आता जायचं, सोमवारी जायचंय मला. काय मित्रासोबत जाणार आहे ते तिकडं ऊर्जा निर्मिती का काय ते सिमेंट फॅक्टरी काय. थर्मल आहे थर्मल. उठलं रे थर्मल, काय सिमेंट फॅक्टरीच आहे ते. हा हा मला वाटतं थर्मल आहे. थर्मल नाही, थर्मल उठलंय आमच्या इकडलं. आपल्या इकडलं उठलंय तुला माहिती ना, ते फोडलं होतं. म्हणजे मुद्दामून पाडलं होतं ते. हा एकच चिमणी फोडली होती. नाही असे 2-3 फोडल्या होत्या. 3 होत्या टोटल, त्यापैकी एकच फोडली होती. अरे बाकीच्या फोडल्या होत्या, पण ते आधी फोडल्या होत्या, म्हणजे असे 4-5 वर्षाचा गॅप होता, त्याच्यानंतर फोडले होते 2-3. पुन्हा अशा ती एक लास्ट जी होती ती उरलेली आता फोडली, ती 1-2 वर्षाखाली फोडली ती. बोल तू आता तिकडे उडी जातो, एवढी चिखल दिसते काय करायचं. मग गाडी खाल्ल्यावर उडीत होतो पाय. मग चिखल त्या साईड नाही ना सगळी चिखल. नाही इकडल्या साईड ना रे. बरं बघू जाऊ, जमलं तर जाऊ. तसं तर म्हणलं लागला कुठं जायचं गाडी आणली होती त्यानं, त्याच्यामुळे म्हणलं चल इकडून जाऊन येऊ, कुठं फिरून येऊ थोडं. तर चला काहीच निघू आता, खूप वेळ झाला इकडे बसला, आता निघू. आता कुठं जायचं बघू, त्यासोबत जाऊ कुठं बाहेर जायचं तिकडे बघू. तर काय तिथून तर निघाला आता संध्याचा कुठं जायचं आपल्याला बघू. मी तर घरीच म्हणतो, पण तू कुठं बाहेर कुठं फिरावं, पाऊस केली का तुम्ही काय सांगते. तर काय जातात पहिल्यांदा खाली तर जातात, मग पुन्हा विचार करतात कुठं जायचं ते. तर काय जातात तर आम्ही खाली जायला तर. आणि आता आमचं ठरलंय की जिरेवाडीच्या नदीला पाणी बघायला जायचे, कारण की काल मी गेलतो ना तर खूप पाणी होतं. आता बघू किती आलंय किती नाही. आणि संदेशाने इथं गाडी पण बंद केली, कारण की इथं खूप उतार आहे आणि आज असंच बी गाडी पळायला लागली. गाईस पुढे बघा लेक्सिस वगैरे आधी डीएमचा. स्पीड बी आज त्याच्यात मोठं ब्लॉगिंग करायला पाहिजे. गाईस संदेशानं मोठं ब्लॉगिंग केली. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो गाईस, ते व्हिडिओ बघा, खूपच भारी आलाय. मोठं ब्लॉगिंग स्टार्ट केली. बोलल्यावर असं शॉर्ट घेऊन. तर काय आता लई मोठा सीन झाला, आम्ही जायला होतो आंबेजोगाईकडं, आणि म्हणजे पोलीस वर का आम्ही ते होते आणि आम्ही आलो वापस जायचं, कारण की धरलं असतं ना मी ना हातात नंबर कुठलं आणि पोलीसवाले आमच्याकडे जोड त्यांना आम्हाला धरायचं होतं बरं का, त्यांचा प्लॅन होता आम्हाला धरायचा आला. आणि आता जिरेवाडीच्या नदीला जायचे आम्हाला. आपण आता जिरेवाडीच्या नदीला आला तर भावांनो पाणी बघा फक्त तुम्ही. फोन पडायचं वेळ आहे का? आज दिसायला तर काल तर झाड आहेत ना, काल तर काही
म्हणजे काल नव्हते दिसत म्हणून. हा काल चालले बघ पाणी काल तिचा भिजलेला पार्ट दिसायला का हा तेवढं त्याच्यावर थोडं वर तर पाणी चला टुकू चला काय आता निघू घरी जाऊ आपण. आला आता घरी आणि पाऊस बी यायला बघा कायच बघ कसं करते बघा कसं करते बघा वाज घेते बघा हो हो वा मी इकडे काय चालू गेला का तिकडं नाहीच कार्टून चालू इकडे बघा महाग कसं लागतं इकडे या कसं येतं अंगावर हो बघा का अरे लाळ लाविते काय तिथं खूप लाळ लाविते त्याच्यामुळे त्याला जवळ वाटत नाही आम्हाला.